अंबाजोगाई शहरातील घरफोडीच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि अंबाजोगाई शहर पोलिसांना यश आले असून सराईत गुन्हेगारासह 2 विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेण्यात आले। या कारवाईत चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी सुमारे 1,50,000 रुपये किमतीचे 10 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबाजोगाई येथील प्रभाकर रघुनाथ मुंडे यांच्या बंद घराचं कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला होता। 13 मे 2026 ते 18 मे 2026 दरम्यान घडलेल्या या घरफोडीत सोन्याचे दागिने चोरीस गेले होते। या प्रकरणी 19 मे रोजी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा समांतर तपास अंबाजोगाई शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता। दरम्यान 27 मे रोजी LCBच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की घरफोडीचा गुन्हा अंबाजोगाईतील सराईत गुन्हेगार शिवम जनक कसबे राहणार सैनिक कॉलनीमध्ये राहतो, तो मोरेवाडी तालुका अंबाजोगाई येथे आणि त्याच्या 2 साथीदारांनी केला। माहितीच्या आधारे पोलिसांनी यशवंतराव चव्हाण चौक परिसरात सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतलं। चौकशी दरम्यान आरोपींनी घरफोडीची कबुली दिली। त्यानंतर चोरीस गेलेल्या मालापैकी 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पोलिसांच्या ताब्यात दिले। जप्त करण्यात आलेल्या दागिन्यांची अंदाजे किंमत 1,50,000 रुपये असल्याचं सांगण्यात आलंय। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे करत आहेत। पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, अंबाजोगाई शहर ठाण्याचे प्रभारी शरद जोगदंड तसंच LCB आणि अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वी करून दाखवली आहे। अशाच ताज्या अपडेट्ससाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।